महाराष्ट्रातील असे काही प्रमुख नेते आहे त्यांनी सर्वात जास्त महाराष्ट्रातील पदे स्वीकारले आहे। राजकारणातील पदे सर्वात जास्त नेत्यांनी कोणत्या नेत्यांनी स्वीकारले आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। महाराष्ट्रातील असे काही अनेक नेते होऊन गेले ज्यांनी महाराष्ट्रामध्ये खूप जास्त पदे त्यांच्या नावाने स्वीकारले, परंतु असेही नेते अजून आहेत की ज्यांनी पदे स्वीकारत 60-60 वर्ष पूर्ण होऊन राजकारणात सक्रिय आहे। अशाच नेत्यांबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। महाराष्ट्रातील काही प्रमुख नेते ज्यांनी आतापर्यंत सर्वाधिक पदे स्वीकारली 2025 नुसार आपण त्यांची माहिती जाणून घेणार आहोत। नंबर 1 ला येतात ते म्हणजे शरद पवार। पदांची संख्या सर्वाधिक आहे। राज्य व केंद्र पातळीवर अनेक मंत्रिपदे त्यांनी सांभाळली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 4 वेळा ते राहिले। संरक्षण मंत्री, कृषी मंत्री, केंद्र सरकारचे संरक्षण मंत्री, कृषी मंत्री ते देखील राहिले। विधानसभेचे आमदार, लोकसभेचे खासदार, राज्यसभेचे खासदार ते अनेक वेळेस राहिले। NCPचे संस्थापक अध्यक्ष देखील होते। 60 वर्ष अधिक राजकारणात त्यांनी सातत्याने सक्रिय काम केलं। त्याचबरोबर येतात विलासराव देशमुख। मुख्यपदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 2 वेळा ते राहिले। अनेक मंत्रालय, गृह, महसुली, नगरविकास खाते त्यांच्याकडे होते। केंद्रीय मंत्री, गृहनिर्माण, ग्रामविकास, विज्ञान व तंत्रज्ञानाचे खाते देखील त्यांच्याकडे होते। विशेषतः राज्य व केंद्रात मोठ्या प्रमाणावर मंत्रिपद भूषवले आहे। विलासराव देशमुख यांनी राज्यात व केंद्रात मोठ्या प्रमाणात मंत्रिपदे त्यांनी भूषवली। त्याचबरोबर येतात महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। नागपूर महापौर, आमदार 5 वेळा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांनी पदे स्वीकारली। विशेषतः अल्पवयात महापौर, नंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशी त्यांनी प्रगती केली। त्याचबरोबर येतात छगन भुजबळ। त्यांचे मुख्यपदे मुंबई महापौर, आमदार, खासदार, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम, महसूल, पर्यटन मंत्री। विशेषतः शिवसेना, काँग्रेस, NCP या तिन्ही पक्षात सक्रिय राहून पदे भूषवली। त्याचबरोबर येतात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे। त्यांनी मुख्यपदे शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, विधान परिषदेचे सदस्य, विशेषतः पक्षाचे नेतृत्व व मुख्यमंत्री पदे एकत्र सांभाळले। त्याचबरोबर येतात महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच अजित पवार। त्यांची मुख्यपदे उपमुख्यमंत्री 4 वेळा, वित्तमंत्री, जलसंपदा मंत्री, आमदार। त्यांचे विशेषतः सलग अनेकदा उपमुख्यमंत्री व आर्थिक धोरणावर प्रभाव। त्यानंतर येतात महाराष्ट्राचा बुलंदर आवाज म्हणजेच शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे। त्यांचे मुख्यपदे आहे शिवसेना पक्षप्रमुख। पद नसले तरी सत्ता नियंत्रित करणारे नेते होते। त्यांचं विशेषतः पद न स्वीकारता महाराष्ट्राच्या राजकारणावर सर्वाधिक प्रभाव टाकला। त्याचबरोबर येतात नारायण राणे। त्यांची मुख्यपदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महसूल मंत्री, उद्योग मंत्री, खासदार, केंद्रीय मंत्री। त्यांचा विशेषतः शिवसेना, काँग्रेस, भाजप अशा सर्व पक्षात राहून पदे भूषवली। आतापर्यंत आपण सर्व नेत्यांची माहिती जाणून घेतली, परंतु अजून बरेच नेते होते, पण आपण जे मुख्य नेते होते त्यांच्याबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलं। तर आपण जाणून घेऊयात या सर्व नेत्यांनी कोणकोणते पदे भूषवली। शरद पवारांनी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार। विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री। त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महापौर, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री। छगन भुजबळ महापौर, उपमुख्यमंत्री, मंत्री। त्यानंतर येतात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, पक्षप्रमुख। त्यानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री, मंत्री। त्यानंतर येतात नारायण राणे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री। शरद पवार हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पद भूषवलेले नेते आहेत, ज्यांनी राज्यात मुख्यमंत्रीपद, केंद्रात संरक्षण व कृषी मंत्रालय तसेच संसद व विधानसभेतील दीर्घ कारकिर्दी सांभाळली। याशिवाय छगन भुजबळ, नारायण राणे व अजित पवार यांनीही सर्वाधिक वेगवेगळ्या पदांवर काम केले। हवे असल्यास आपण या नेत्यांची अधिक माहिती तुम्हाला सांगू शकतो, नक्की कमेंट करून सांगा। आता आपल्या चॅनलवर राजकारणाची सिरीज चालू झाली आहे। राजकारणाच्या सिरीजमध्ये आपण सर्व नेत्यांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठीच आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला लाईक करून टाका। आपण आपल्या चॅनलवर राजकारणाची सिरीज चालू केली आहे। राजकारणाच्या सिरीजमध्ये तुम्हाला कोणत्या प्रमुख नेत्याची माहिती हवी असल्यास नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओमध्ये काही डाऊट वाटला ते देखील नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका।